नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर. तर पहा, या ठिकाणी समाज कल्याण विभाग भरती संदर्भात निकाल त्याचा अजून पेंडिंग आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट्स किंवा मेसेज सुद्धा केलेले आहे की निकाल कधी लागेल, निकाल कधी लागेल. तर त्याबाबतच अपडेट आणि त्यासोबतच सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. मात्र त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती आणि नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे, त्यालाही तुम्ही जॉईन होऊ शकता. ज्यावेळेस निकाल असो किंवा नवीन जाहिरात असो आणि ज्या काही नवीन इतर भरतीच्या अपडेट्स आहेत त्या तुम्हाला टेलिग्रामला प्राप्त होतील. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ही होती जाहिरात. जाहिरात तुमची आली होती 7/10/2024ला. म्हणजे जवळपास आता जाहिरात येऊन 2-3 महिने जर इथून पुढे गेले, हा जुलै महिना आहे. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर म्हणजे जवळपास 3 महिन्यानंतर जाहिरात येण्याला 1 वर्ष होतं. पेपर झालेले आहेत आपले, गुणवत्ता यादीसुद्धा आलेली आहे. मात्र निकाल अजून प्रसिद्ध झालेला नाही. निकालाबाबत विभागाशी देखील संपर्क झाला, त्याची सुद्धा रेकॉर्डिंग मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. इथे पहा, जाहिरात जी आहे काही विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल की नेमकी ही कोणती जाहिरात होती? तर 7/10/2024 रोजी आलेली जाहिरात क्रमांक 2024-3743 याचा जो आहे तो क्रमांक होता. आता आपण जाऊया माहितीकडे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी थोडक्यात आपण जाहिरातीचा सारांश घेऊया. सारांशमध्ये जर आपण पाहिलं भरतीचा तपशीलमध्ये, तर जाहिरात आली होती 7 ऑक्टोबर 2024ला. एकूण जागा होत्या 219. यामध्ये पदांचे प्रकार जर आपण पाहिले, तर वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, त्यासोबत समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल किंवा अधीक्षक, पुरुष आणि स्त्री दोन्ही होते. त्यानंतर लघुलेखक, लघुलेखकमध्ये सुद्धा उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक अशा स्वरूपाच्या पोस्ट होत्या. त्यानंतर लघु टंकलेखक हे एक पद होतं आणि परीक्षा जी आहे तुमची ती 4 मार्च ते 19 मार्च 2025 या दरम्यान पार पडली. अगोदर गृहपालचे पेपर झाले आणि त्यानंतर इतर जे पदं होते किंवा पोस्ट होत्या त्यांच्या देखील परीक्षा पार पडल्या. 4 मार्चला पेपर आपले सुरू झाले होते आणि 19 मार्चला परीक्षा आपली संपली. हॉल तिकीट त्याचं फेब्रुवारी महिन्यातच आलेलं होतं. प्रथम उत्तर तालिका 24 तारखेला 24 मार्च 2025ला प्रसिद्ध करण्यात आली होती आणि आक्षेप नोंदणी आपल्याला मार्च अखेरपर्यंत करायची होती. नंतर जर पाहिलं सुधारित उत्तर तालिका, तर ती आलेली होती 5 ते 6 मे दरम्यान. 5 ते 6 मेच्या दरम्यान या ठिकाणी सुधारित उत्तर तालिका आलेली आहे आणि लगेच म्हणजे तब्बल 13 तारखेला 13 मे 2025ला या ठिकाणी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आणि ही जवळपास पोस्टची प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामध्ये वार्डन असो किंवा आपलं जे अधीक्षकचं पद आहे, वार्डन किंवा अधीक्षक, टंकलेखकचं जे पद आहे, लघुलेखकचं जे पद आहे, समाज कल्याण निरीक्षकचे जे पद आहे, त्या सर्वांच्या याद्या या ठिकाणी 13 मे 2025ला प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यामध्ये आपलं नाव आहे, त्यानंतर रोल नंबर आहे, नंतर आपली रँक किती आहे ती सुद्धा आहे. नॉर्मलायझेशन होऊन आपले झालेले मार्क्स. सुरुवातीला प्रथम उत्तर तालिका लागली होती, त्यानंतर सेकंड रिस्पॉन्स शीट लागली होती. त्यामध्ये आपण आक्षेप घेतलेले होते आणि ते सर्व आक्षेपांचा विचार करून या ठिकाणी गुणवत्ता यादी लावण्यात आली आणि त्यामध्ये नॉर्मलायझेशन सुद्धा झालं. नॉर्मलायझेशन ज्या पदांचे पेपर एका सत्रापेक्षा जास्त सत्रांमध्ये झाले, त्या पदांचं झालेलं आहे. मात्र ज्या पदाचा पेपर एकाच शिफ्टमध्ये पार पडला, त्यांचं नॉर्मलायझेशन झालेलं नाही. आपण परीक्षेचे टप्पे जर थोडक्यात पाहिले, तर जाहिरात आली होती. त्यानंतर हॉल तिकीट, परीक्षा, प्रथम उत्तर तालिका, नंतर घेतले आपण ऑब्जेक्शन म्हणजे आक्षेपांची नोंदणी, नंतर सुधारित उत्तर तालिका, गुणवत्ता यादी. इथपर्यंत प्रोसेस पार पडलेली आहे. मात्र सध्या काय झालेलं आहे, तात्पुरती निवड यादी अजून आलेली नाही. कागदपत्रे पडताळणी अजून झालेली नाही आणि सोबतच अंतिम निवड यादी किंवा प्रतीक्षा यादी या संदर्भातही अपडेट आलेली नाही. सध्या फक्त गुणवत्ता यादीपर्यंत तुमची प्रोसेस आलेली आहे आणि जर या दरम्यान आचारसंहिता आली, तर आणखी या प्रोसेसला वेळ लागू शकतो. आधीच जागा कमी आहेत. त्यामध्ये ही भरती बऱ्याच वर्षानंतर आली आणि त्यामध्येही जर इतका उशीर होत असेल, तर विद्यार्थी या ठिकाणी संतापतील. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मेसेजसुद्धा केलेले आहेत, की निकाल कधी लागेल, निकाल कधी लागेल, त्याबाबत अपडेट घ्या. तर मी विभागाशी संपर्क साधला. विभागाने काय सांगितलं ते आपण आता ऐकूया. त्यापूर्वी निकालाची स्थिती पहा, की सुधारित उत्तर तालिका लागून 2.5 महिने झाले तरी तात्पुरती निवड यादी आलेली नाही. सामान्यतः गुणवत्ता यादीनंतर 4-6 आठवड्याच्या नंतर निकाल हा जाहीर होत असतो. पण जुलै महिना संपत आला तरी देखील अजून निकाल आलेला नाही. निकाल म्हणजे काय? आपण मेरिट यादीबद्दल बोलत नाही आहोत. गुणवत्ता यादीबद्दल बोलत नाही आहोत. आपण बोलत आहोत तात्पुरत्या निवड यादीबद्दल. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, त्यांची नावे, त्यासोबतच प्रतीक्षा यादीवर जे उमेदवार असतील त्यांची नावे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात इथे आपण बोलतोय.
कारण या ठिकाणी खूप कॉल यायला लागले. ऍक्च्युली अच्छा. कसं आहे की ते ज्या कंपनीने परीक्षा घेतली ना तीच अच्छा. लोक रिझल्ट लावणार आहेत. आम्ही नाही लावणार रिझल्ट त्याचा. नाही सर, आमच्या ऐका तुम्ही, परीक्षा घेतलेली कंपनी जी आहे तिचं फक्त मेरिट लिस्ट लावायचं काम आहे. बाकीची जी प्रोसेस आहे, आता आरक्षणानुसार जी यादी येणार आहे, जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. आमच्याकडे काहीच दिलं नाही त्याने. नाही, मेरिट लिस्ट तर प्रसिद्ध झाली ना, तुमच्याकडून ती प्रसिद्ध करण्यात आली मेरिट लिस्ट. आता याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, तर ते तर विभागाकडून व्हायला हवं ना. तर नंबर देतोय, घ्या त्या ठिकाणी एकदा अच्छा. विचारून बघा. अच्छा अच्छा अच्छा, मला तुम्ही नंबर द्या, मी तिथे कॉल करतो. तुम्ही विचारा तिकडे. सांगा सर. हॅलो. हा घ्या. हा, बोला बोला. 2612 2612 9252. 9252. ओके सर, या थँक्यू. ठिकाणी विचारा. ठीक आहे, ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही रेकॉर्डिंग ऐकलेली असेल, त्यांना मी कॉल केला होता आणि विभागाने आपल्याला सांगितलेलं आहे की जी काही माहिती आहे ती तुम्हाला परीक्षा कंडक्ट करणाऱ्या कंपनीकडूनच देण्यात येईल. पण वास्तविकता अशी आहे की या ठिकाणी फक्त गुणवत्ता यादीपर्यंत जी पेपर घेणारी आपली कंपनी असते तिचं कार्य असतं. मात्र त्यानंतरची तात्पुरती निवड यादी किंवा कागदपत्रांची पडताळणी किंवा अंतिम निवड यादी, प्रतीक्षा यादी हे सर्व काम विभागाचं आहे आणि विभागाने आपल्याला एक नंबर दिलेला आहे. त्या नंबरवर मी कॉल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या ठिकाणी कोणीही कॉल रिसीव्ह करत नाही. रेकॉर्डिंगमध्ये तुम्ही तो नंबर ऐकू शकता. तुम्हीही त्यावर कॉल करण्याचा प्रयत्न करा. ज्या नंबरला मी संपर्क साधला त्यांनी असं सांगितलं की हे काम जे आहे ते कंपनीचं आहे, पण पहा हे काम कंपनीचं नाही. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेणं कंपनीचं काम नाही, ते विभागाचं काम आहे आणि त्याबाबत काय अपडेट येते ते आपल्याला भविष्यात कळेलच. तुम्हाला काय वाटतं तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आणखी जर काही अपडेट आली तर ती तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून देण्यात येईल. काही प्रश्न असतील तेही तुम्ही विचारा आणि काही तुमचं सजेशन असतील तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर. तर पहा, या ठिकाणी समाज कल्याण विभाग भरती संदर्भात निकाल त्याचा अजून पेंडिंग आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट्स किंवा मेसेज सुद्धा केलेले आहे की निकाल कधी लागेल. तर त्याबाबतच अपडेट आणि त्यासोबतच सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. मात्र त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती आणि नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे, त्यालाही तुम्ही जॉईन होऊ शकता. ज्यावेळेस निकाल असो किंवा नवीन जाहिरात असो आणि ज्या काही नवीन इतर भरतीच्या अपडेट्स आहेत त्या तुम्हाला टेलिग्रामला प्राप्त होतील. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ही होती जाहिरात तुमची आली होती 7/10/2024ला. म्हणजे जवळपास आता जाहिरात येऊन 2-3 महिने जर इथून पुढे गेले, हा जुलै महिना आहे, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर म्हणजे जवळपास 3 महिन्यानंतर जाहिरात येण्याला 1 वर्ष होतं. पेपर झालेले आहेत आपले, गुणवत्ता यादी सुद्धा आलेली आहे, मात्र निकाल अजून प्रसिद्ध झालेला नाही. निकालाबाबत विभागाशी देखील संपर्क झाला, त्याची सुद्धा रेकॉर्डिंग मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. इथे पहा, जाहिरात जी आहे काही विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल की नेमकी ही कोणती जाहिरात होती, तर 7/10/2024 रोजी आलेली जाहिरात क्रमांक 2024-3743 याचा जो आहे तो क्रमांक होता. आता आपण जाऊया माहितीकडे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी थोडक्यात आपण जाहिरातीचा सारांश घेऊया. सारांशमध्ये जर आपण पाहिलं भरतीचा तपशीलमध्ये, तर जाहिरात आली होती 7 ऑक्टोबर 2024ला. एकूण जागा होत्या 219. यामध्ये पदांचे प्रकार जर आपण पाहिले तर वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, त्यासोबत समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल किंवा अधीक्षक, पुरुष आणि स्त्री दोन्ही होते. त्यानंतर लघुलेखकमध्ये सुद्धा उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक अशा स्वरूपाच्या पोस्ट होत्या. त्यानंतर लघु टंकलेखक हे एक पद होतं आणि परीक्षा जी आहे तुमची ती 4 मार्च ते 19 मार्च 2025 या दरम्यान पार पडली. अगोदर गृहपालचे पेपर झाले आणि त्यानंतर इतर जे पदं होते किंवा पोस्ट होत्या त्यांच्या देखील परीक्षा पार पडल्या. 4 मार्चला पेपर आपले सुरू झाले होते आणि 19 मार्चला परीक्षा आपली संपली. हॉल तिकीट त्याचं फेब्रुवारी महिन्यातच आलेलं होतं. प्रथम उत्तर तालिका 24 तारखेला 24 मार्च 2025ला प्रसिद्ध करण्यात आली होती आणि आक्षेप नोंदणी आपल्याला मार्च अखेरपर्यंत करायची होती. नंतर जर पाहिलं सुधारित उत्तर तालिका, तर ती आलेली होती 5 ते 6 मे दरम्यान. 5 ते 6 मेच्या दरम्यान या ठिकाणी सुधारित उत्तर तालिका आलेली आहे आणि लगेच म्हणजे तब्बल 13 तारखेला 13 मे 2025ला या ठिकाणी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आणि ही जवळपास पोस्टची प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामध्ये वार्डन असो किंवा आपलं जे अधीक्षकचं पद आहे वार्डन किंवा अधीक्षक,
टंकलेखकचं जे पद आहे, लघुलेखकचं जे पद आहे, समाज कल्याण निरीक्षकचे जे पद आहे, त्या सर्वांच्या याद्या या ठिकाणी 13 मे 2025ला प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यामध्ये आपलं नाव आहे, त्यानंतर रोल नंबर आहे, नंतर आपली रँक किती आहे ती सुद्धा आहे. नॉर्मलायझेशन होऊन आपले झालेले मार्क्स, सुरुवातीला प्रथम उत्तर तालिका लागली होती, त्यानंतर सेकंड रिस्पॉन्स शीट लागली होती. त्यामध्ये आपण आक्षेप घेतलेले होते आणि ते सर्व आक्षेपांचा विचार करून या ठिकाणी गुणवत्ता यादी लावण्यात आली आणि त्यामध्ये नॉर्मलायझेशन सुद्धा झालं. नॉर्मलायझेशन ज्या पदांचे पेपर एका सत्रापेक्षा जास्त सत्रांमध्ये झाले त्या पदांचं झालेलं आहे. मात्र ज्या पदाचा पेपर एकाच शिफ्टमध्ये पार पडला त्यांचं नॉर्मलायझेशन झालेलं नाही. आपण परीक्षेचे टप्पे जर थोडक्यात पाहिले तर जाहिरात आली होती, त्यानंतर हॉल तिकीट, परीक्षा, प्रथम उत्तर तालिका, नंतर घेतले आपण ऑब्जेक्शन म्हणजे आक्षेपांची नोंदणी, नंतर सुधारित उत्तर तालिका, गुणवत्ता यादी इथपर्यंत प्रोसेस पार पडलेली आहे. मात्र सध्या काय झालेलं आहे, तात्पुरती निवड यादी अजून आलेली नाही, कागदपत्रे पडताळणी अजून झालेली नाही आणि सोबतच अंतिम निवड यादी किंवा प्रतीक्षा यादी या संदर्भातही अपडेट आलेली नाही. सध्या फक्त गुणवत्ता यादीपर्यंत तुमची प्रोसेस आलेली आहे आणि जर या दरम्यान आचारसंहिता आली तर आणखी या प्रोसेसला वेळ लागू शकतो. आधीच जागा कमी आहेत, त्यामध्ये ही भरती बऱ्याच वर्षानंतर आली आणि त्यामध्येही जर इतका उशीर होत असेल तर विद्यार्थी या ठिकाणी संतापतील. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मेसेज सुद्धा केलेले आहेत की निकाल कधी लागेल, निकाल कधी लागेल, त्याबाबत अपडेट घ्या. तर मी विभागाशी संपर्क साधला. विभागाने काय सांगितलं ते आपण आता ऐकूया. त्यापूर्वी निकालाची स्थिती पहा की सुधारित उत्तर तालिका लागून 2.5 महिने झाले तरी तात्पुरती निवड यादी आलेली नाही. सामान्यतः गुणवत्ता यादीनंतर 4-6 आठवड्याच्या नंतर निकाल हा जाहीर होत असतो. पण जुलै महिना संपत आला तरी देखील अजून निकाल आलेला नाही. निकाल म्हणजे काय? आपण मेरिट यादीबद्दल बोलत नाही आहोत. गुणवत्ता यादीबद्दल बोलत नाही आहोत. आपण बोलत आहोत तात्पुरत्या निवड यादीबद्दल. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांची नावे, त्यासोबतच प्रतीक्षा यादीवर जे उमेदवार असतील त्यांची नावे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात इथे आपण बोलतोय. कारण या ठिकाणी खूप कॉल यायला लागले. ऍक्च्युली अच्छा. कसं आहे की ते ज्या कंपनीने परीक्षा घेतली ना तीच अच्छा. लोक रिझल्ट लावणार आहेत. आम्ही नाही लावणार रिझल्ट त्याचा. नाही सर, आमच्या- ऐका तुम्ही, परीक्षा घेतलेली कंपनी जी आहे तिचं फक्त मेरिट लिस्ट लावायचं काम आहे. बाकीची जी प्रोसेस आहे आता आरक्षणानुसार जी यादी येणार आहे, जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ते होणार नाही आहे. आमच्याकडे काहीच दिलं नाही त्यांनी. नाही, मेरिट लिस्ट तर प्रसिद्ध झाली ना, तुमच्याकडून ती प्रसिद्ध करण्यात आली मेरिट लिस्ट. आता याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, तर ते तर विभागाकडून व्हायला हवं ना. तर नंबर देतोय घ्या, त्या ठिकाणी एकदा अच्छा. विचारून बघा. अच्छा, मला तुम्ही नंबर द्या, मी तिथे कॉल करतो. तुम्ही विचारा तिकडे. हं. सांगा सर. हॅलो. हा घ्या. हा, बोला. 2612 2612 9252. 9252. ओके सर, या थँक्यू. ठिकाणी विचारा. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही रेकॉर्डिंग ऐकलेली असेल. त्यांना मी कॉल केला होता आणि विभागाने आपल्याला सांगितलेलं आहे की जी काही माहिती आहे ती तुम्हाला परीक्षा कंडक्ट करणाऱ्या कंपनीकडूनच देण्यात येईल. पण वास्तविकता अशी आहे की या ठिकाणी फक्त गुणवत्ता यादीपर्यंत जी पेपर घेणारी आपली कंपनी असते तिचं कार्य असतं. मात्र त्यानंतरची तात्पुरती निवड यादी किंवा कागदपत्रांची पडताळणी किंवा अंतिम निवड यादी, प्रतीक्षा यादी हे सर्व काम विभागाचं आहे आणि विभागाने आपल्याला एक नंबर दिलेला आहे. त्या नंबरवर मी कॉल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या ठिकाणी कोणीही कॉल रिसीव्ह करत नाही. रेकॉर्डिंगमध्ये तुम्ही तो नंबर ऐकू शकता. तुम्हीही त्यावर कॉल करण्याचा प्रयत्न करा. ज्या नंबरला मी संपर्क साधला त्यांनी असं सांगितलं की हे काम जे आहे ते कंपनीचं आहे, पण पहा हे काम कंपनीचं नाही. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेणं कंपनीचं काम नाही, ते विभागाचं काम आहे आणि त्याबाबत काय अपडेट येते ते आपल्याला भविष्यात कळेलच. तुम्हाला काय वाटतं तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आणखी जर काही अपडेट आली तर ती तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून देण्यात येईल. काही प्रश्न असतील तेही तुम्ही विचारा आणि काही तुमचं सजेशन असतील तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.